नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे त्रुटीमध्ये पडलेले हप्ते कधी मिळणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्रुटीमध्ये पडलेले आहेत, हप्ते त्यांना आतापर्यंत मिळालेले नाही आहेत। जे काही त्रुटी होती ती त्रुटीची पूर्तता सुद्धा झालेली आहे, परंतु त्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत। भविष्यामध्ये एखाद्या वेळेस तुमचा हप्ता त्रुटीमध्ये पडला गेला तर त्यावेळी त्रुटीमध्ये पडलेला हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे। या योजनेच्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये 100% अनुदानावरती शेतकऱ्यांना दिले जात आहेत। आता PM किसान योजनेच्याच धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत। म्हणजे दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रुपये 100% अनुदानावरती शेतकऱ्यांना दिले जात आहेत। मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांचे हप्ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत। यामध्ये KYCचा प्रॉब्लेम असेल, आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, KYCचा प्रॉब्लेम असेल, यामुळे भरपूर अशा शेतकऱ्यांचे हप्ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत। मग अशा शेतकऱ्यांचे हप्ते आता लँड सीडिंगमुळे सुद्धा हप्ते पडलेले असतील तर अनेक शेतकऱ्यांनी जी काही त्रुटी होती ती त्रुटीची पूर्तता केलेली आहे। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16वा हप्ता जो आहे मागे जमा करण्यात आला। 16व्या हप्त्यापूर्वी काही लाभार्थी त्रुटी जी काही असेल ती पूर्तता केली होती, परंतु ऐन वेळी त्रुटींची त्यांची पूर्तता झालेली होती, म्हणजे 16वा हप्ता येण्याच्या पूर्वी 8 दिवसाच्या पूर्वी। परंतु अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे हप्ते जमा झालेले नाही आहेत। आता येणारा जो 17वा हप्ता आहे तो 17वा हप्ता येतेवेळी जे काही तुमचे मागे हप्ते राहिलेले असतील, जर तुम्ही सर्व त्रुटीची पूर्तता केली असेल तर येणाऱ्या हप्त्याबरोबर तुमचे पेंडिंगमध्ये राहिलेले हप्ते आणि येणारा हप्ता 100% तुमच्या खात्यावरती जमा होतो। काळजी करण्याची गरज नाही। जर तुमची त्रुटी आतापर्यंत पूर्ण झालेली नसेल तर येणाऱ्या हप्त्याबरोबर जे काही तुमचे त्रुटीत पडलेले हप्ते आणि जे काही तुमचा येणारा नवीन हप्ता तो सुद्धा तुम्हाला येणार नाही। त्यासाठी सर्वप्रथम आपला स्टेटस पाहून घेणं गरजेचं आहे। PM किसान योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत, ते पाहून घ्या। स्टेटसमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटीची पूर्तता तात्काळ करून घ्या, कारण आता PM किसान योजनेचा 17वा हप्ता जो आहे या महिन्यामध्ये जमा होणार आहे, म्हणजे जून महिन्यामध्ये जमा होणार आहे। तारीख अद्यापही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली नाही। जेव्हा तारीख येईल तेव्हा सर्वप्रथम आपण अपडेट आपल्या चॅनलवरती नक्की घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।